नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी. पण आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्या अगोदर माझ्या चॅनलचे तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी गवारीच्या शेंगा निवडून घेतल्या आहेत. आता या शेंगा स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवणार आहे. दुसऱ्या साईडला मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. यामध्ये गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्या. या कढईमध्ये या शेंगा परतून घ्यायच्या. परतत असताना जोपर्यंत या शेंगावर हलकेसे असे डॉट दिसत नाही ना तोपर्यंत या परतत राहायच्या. हे बघा, परतल्यानंतर काही वेळाने या शेंगांवर डॉट दिसायला लागलेत. आता या शेंगांमध्ये शेंगा व्यवस्थित बुडतील एवढं पाणी टाकून घ्यायचं. मी 1 तांब्या पाणी यामध्ये टाकून घेते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून या शेंगा उकळू द्यायच्या. यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी मी गॅसवर पितळाची कढई तापत ठेवली आहे. यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं. तेल थोडंसं तापलं की 2 मीडियम साईजचे कांदे मी असे कट करून घेतले ते यामध्ये टाकून घ्यायचे. तेलामध्ये हा कांदा परतून घ्यायचा. परतल्यानंतर काही वेळाने कांद्याचा थोडासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे. तसेच थोडंसं आलं या ठिकाणी मी साले काढून घेतले. लसूणचा 1 गड्डा आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात आणि सगळ्यात शेवटी 2 चमचे धने टाकून हे सर्व कांद्यासोबत भाजून घ्यायचं. मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता या रंगावर आला की हा मसाला काढून घ्यायचा. भाजलेला सर्व मसाला मी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा. 7 ते 8 कढीपत्त्यांची पाने. शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकून हे वाटण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. झाकण लावून मिक्सरला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं. मिक्सरला वाटून हे तयार झाले. तयार झालेला मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मी गॅसवर परत तीच कढई ठेवली आहे. या कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल थोडं तापलं की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा जिरे छान तेलामध्ये तडतडले की यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊयात. 9 ते 10 काळी मिरी आणि 2 तेजपत्त्यांची पाने. आता यामध्ये मिक्सरमध्ये तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा. हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा. जोपर्यंत या मसाल्याला साईडने तेल सुटत नाही ना तोपर्यंत हा मसाला परतत राहायचा. हे बघा, काही वेळ परतल्यानंतर या मसाल्याला साईडनी असं तेल सुटायला लागलंय. या मसाल्यामध्ये आता 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं. कारण मसाल्यासोबत हिरवी मिरची पण टाकली होती म्हणून लाल तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. आणि 2 चमचे गरम मसाला. तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो मसाला वापरला तरी चालेल. हे मसाले टाकल्यानंतर परत 2 मिनिटं परतून घ्यायचं. हे बघा, हा मसाला पूर्णपणे तयार झालाय आणि याला साईडने असं छान तेलही सुटलंय. दुसऱ्या साईडला शेंगा उकडण्यासाठी ठेवल्या आहेत त्या झाल्या की नाही हे पाहूयात. यामधील शेंग दाबल्यानंतर याचे 2 भाग झाले की ही शेंग झाली समजायची. ही शेंग खूप जास्त नाही, फक्त 70 ते 80% शिजून घ्यायची. नंतर शेंगेमधील पाणी पूर्णपणे निथळून ही शेंग या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची. 2 मिनिटं या गवारीच्या शेंगा या मसाल्यासोबत परतून घ्यायच्या. यामुळे मसाला शेंगेच्या आतपर्यंत व्यवस्थित असा मुरला जाईल. आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी हे गरम करूनच टाकायचं.
मिक्सरच्या भांड्यातही थोडंसं पाणी टाकून यामध्ये मी टाकून घेणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून या शेंगा शिजू द्यायच्या। शेंगा या आपण अगोदरच उकडून घेतल्यामुळे या शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। 2 ते 3 मिनिटात या शेंगा शिजून तयार होतात। हे बघा, दाबल्यानंतर ही शेंग सहज दबल्या जाते। ही भाजी तयार झाली आहे। शेवटी यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तयार झालेली भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते। तुम्ही पण एकदा या वेगळ्या पद्धतीने गवारीची शेंगाची भाजी बनवून पहा, सगळ्यांना नक्कीच आवडेल। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच परत छानशा व्हिडिओमध्ये।